जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्याला येताना पक्षाचा झेंडा, स्कार्फ, बिल्ला, पक्षचिन्ह असलेले प्लाकार्ड तसेच फलक, बॅनर किंवा होर्डिंगवर पक्षाचं नाव, झेंडा आणू नये. प्रभागात लावण्यात आलेल्या फलकांवरही पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरू नये. मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू देत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. पुण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो. 5 जुलैला होणाऱ्या मेळाव्यानिमित्त बॅनरबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यांदाच राज ठाकरेंचा फोटो पोस्ट. महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरेंची अशी पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंचा देखील फोटो. सीट बेल्ट लावल्याशिवाय गाड्या चालवू नका, राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी. शहर ग्रामीण भागातही सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवायची नाही. राज्याला कुपोषणाचा विळखा, राज्यात तीव्र कुपोषित 30,800 बालकं. शहरी भागात कुपोषणाचं प्रमाण वाढलं. मुंबई उपनगरात सर्वात जास्त कुपोषित बालकं, ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी तीव्र कुपोषित बालकं. महाराष्ट्रात 3 महिन्यात 767 कुटुंब उद्ध्वस्त. राहुल गांधी यांचा शेतकरी आत्महत्येवरून सरकारवर निशाणा. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर फसवणुकीचा आरोप. 82 वर्षीय आजीची फसवणूक केल्याचा आरोप. आजीची 17 एकर जमीन हडपल्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांचा महिलांसोबत दारू पिऊन डान्स. महिलांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील व्यक्तीकडून राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मनसेची धडक. केदार सोमण यांना दिलं पोलिसांच्या ताब्यात. मनसे कार्यकर्त्यांचा सोमण यांच्या घराबाहेर राडा. ठाकरेंच्या शिवसेनेचे मामा राजवाडेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश थांबवला. सुनील बागुल यांचा पक्षप्रवेश देखील थांबवला. संजय राऊतांच्या एक्स पोस्ट नंतर पक्षप्रवेश थांबवला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आज सुनावणी. पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी. कोल्हापुरात गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पशुसंवर्धन विभागाला निर्देश. सोलापुरात वारकऱ्यांच्या सोयीसुविधांची चोख व्यवस्था. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलं दर्शन रांगेत जाऊन वारकऱ्यांची भेट. वारकऱ्यांच्या अडचणींची घेतली माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने नियुक्ती. मामा राजवाडेंची हकालपट्टी. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारवाई. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा. अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीत वाद. माजी आमदार देवेंद्र भुयार यांची भाजप पदाधिकाऱ्याला धमकी. देवेंद्र भुयार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गृहमंत्री अमित शहा आजपासून पुणे दौऱ्यावर. अमित शहांच्या हस्ते उद्या पहिले थोरवे बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण होणार. गणेश गीतेंची भाजपात घर वापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश. राजभवनात महिला बालविकास विभागाच्या योजनांसंदर्भात बैठक पार. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी वन स्टॉप सेंटर आणि मिशन शक्ती योजनांचा घेतला आढावा. यावेळी मंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला सितारे जमीन पर चित्रपट. नागरिकांना देखील चित्रपट पाहण्याचं आवाहन. दिव्यज फाउंडेशनच्या वतीनं 15 शाळेतील विशेष विद्यार्थ्यांसाठी चित्रपटाचं स्क्रीनिंग. महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. संजय राऊतांचं 5 जुलैच्या सोहळ्यासाठी ट्विटमधून आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. विठ्ठल रुक्मिणी मातेचं घेणार दर्शन. परभणीत शिक्षकांच्या बायोमेट्रिक उपस्थितीबद्दल मनसेचं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन. तत्काळ बायोमेट्रिक उपस्थिती लागू करण्याची मागणी. यवतमाळमधील पोहरादेवी येथील नंगारा म्युझियम सर्वांसाठी खुलं करा. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश.
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही कार्यकर्ता राहणार नाही, गिरीश महाजनांचा दावा. कोणावर कसलाही दबाव नाही. आगामी काळातही काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अनेक पक्ष प्रवेश होणार, महाजनांचं महत्त्वाचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्यास विरोधक संपतील, ठाकरेंच्या सेनेच्या चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. मिस्टर जॅकेट मंत्री नेहमी जॅकेटचा विचार करतात, त्यांना शेतकऱ्याचा फाटका कुर्ता दिसत नाही. आमदार रोहित पवारांचा कृषी मंत्री कोकाटेंवर हल्लाबोल. मुंबईसह राज्यात पावसाळ्यात अनधिकृतपणे ताडी विक्री, अनेक ठिकाणी केमिकल टाकून ताडीची विक्री. आमदार मनीषा चौधरींकडून सभागृहात मुद्दा उपस्थित. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरणार, महिला अत्याचारावरूनही प्रश्न विचारणार. विरोधक सभागृहात पुन्हा होणार आक्रमक, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. इंग्रजी कामकाज पत्रिकेवर मुनगंटीवार यांचा आक्षेप, मराठी भाषेला अभिजात दर्जा, मग पत्रिका इंग्रजीत का? इंग्रजीत पत्रिका हवी त्यांना ब्रिटन पार्लमेंटला पाठवा. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे. मनीषा कायंदे काय बोलली मला माहित नाही, पण एखाद्या सदस्याने मुद्दा मांडला तर त्यांनी आपली मतं मांडावी आणि त्याची चौकशी करावी. सुधीर मुनगंटीवारांचं विधान. विरोधी पक्षाने एका बाबतीत लक्ष दिलं पाहिजे की पोलीस तथ्याच्या आधारे शोध घेतात, पण यात विरोधक सरकारवरच खापर फोडतात. सुधीर मुनगंटीवारांची आदित्य ठाकरेंवर टीका. भाजपमध्ये कोणावर अन्याय होत नाही, निदान मला तरी हा प्रश्न विचारू नका. भाजपच्या नेत्यांमध्ये अन्याय होत असलेल्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवारांचं विधान. प्रत्येकाने आपल्या भाषेवर प्रेम करण्यास विरोध नाही. मुंबई शहर आहे, इथे अनेक ठिकाणचे लोक राहतात. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत, नाना पटोलेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये गँगवॉर सुरू आहे का? महापालिका एवढा मोठा खर्च का करत आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, नाना पटोलेंचा सवाल. धारावी पुनर्वसनात जे अपात्र ठरणार आहेत त्यांना रेंटल हाऊसिंग योजना राबवली जाणार. जी जागा अदानीला देण्यात येणार आहे ती जागा देवनार डम्पिंगची आहे, नाना पटोलेंचं विधान. कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी? गावी जाताना आधी तिकीट काढून देखील ते कन्फर्म होत नाही. 2-3 मिनिटात तिकीट बुकिंग संपून जातात. भास्कर जाधव यांनी सभागृहात मांडली कोकणी माणसाची व्यथा. भर दिवसा रोड रोमिओंनी काढली महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड. नांदेडमधील शहादा शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. रत्नागिरीच्या रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली. 4 दिवसात दुसऱ्यांदा दरड कोसळली. दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प. हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन. महापालिकेच्या दारात मंडप टाकत घोषणाबाजी. सर्वपक्षीय नेत्यांचं कोल्हापुरात लाक्षणिक आंदोलन. पैठण शहरातील अनियमित पाणीपुरवठा, साचलेलं गटार आणि कचऱ्यांचे ढिगारे या विरोधात नगरपालिकेला इशारा. लवकरात लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार, महिला आंदोलकांचा इशारा. धाराशिवमधील सावरगाव शाळा मोडकळीस. लोकशाही मराठीचा सातत्यानं पाठपुरावा. प्रशासन झालं खडबडून जागं. लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा रोडवर भीषण अपघात. भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने सिग्नलला थांबलेल्या 4 ते 5 चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. चारचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागपूरच्या महफिल शॉपमध्ये गुन्हे शाखेची धाड. 3 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित सिगारेट हुक्का फ्लेवर केला जप्त. 2 आरोपींना केली अटक. गोरेगावच्या पूर्व म्हाडा कॉलनीमधील निसर्ग बिल्डिंग नंबर 9 मध्ये बिबट्याचा शिरकाव. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 600हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस आयडीद्वारे नियुक्ती. शिक्षण संचालकाच्या समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात माहिती समोर. पुण्यातील सोसायटीत घुसत तरुणीवरील अत्याचाराची घटना संतापजनक. मुली आता घरातही सुरक्षित नाहीत. आरोपीला चौकात फाशी द्या. समाजसेविका तृप्ती देसाईंची मागणी. महसूल विभागातील प्रतिनियुक्ती पदावरील 29 अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश. अधिकारी वेळेत दाखल न झाल्यास निलंबित होणार. यवतमाळमधील चिखलवर्धा पाटा पांगरा मार्गाची दुरावस्था. सततच्या पावसामुळे रस्त्याची चाळण.
वाहन चालक आणि नागरिकांना मात्र त्रास, मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी. भाजपचे जिल्हाध्यक्ष असेल तर चौकशी होईल आणि काही आढळलं तर त्वरित काढून टाकण्यात येईल, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेवर प्रवासी संख्येत वाढ. जून महिन्यात 52,57,000 प्रवाशांनी केला प्रवास. बुलढाण्यात जळगाव जामोद ते नांदुरा मार्गावरून एसटी बसची नव्या पुलावरून वाहतूक. बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय, प्रशासनाने लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रमुखपदी सुनील अंबुलकरांची वर्णी. पोलीस अधीक्षकांकडून अशोक लांडेंची उचलबांगडी. बुलढाण्यातील टिपू सुलतान चौक ते तेलगू नगर रस्त्याची दुरुस्ती तसेच इक्बाल नगर परिसरातील विकास कामांची मागणी. अल मदिना फाउंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पालघरच्या वाडा तालुक्यात विद्यार्थ्यांचा वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास. पाण्यात पडून अपघात होण्याची शक्यता. बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पूल बांधून मिळावा, ग्रामस्थांची मागणी. कोल्हापुरात आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना सूचना. गोंदियातील पांगोली नदीवरील पुलाची दुरावस्था. पुलावर जीवघेणा प्रवास अद्याप सुरूच. पुलावर पडलं मोठं भगदाड. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्या, नागरिकांची मागणी. नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं मुठा नदीच्या पात्रात वाढ. धरणातून 8,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूल जवळील रस्त्याची दुरावस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या निषेधार्थ नागरिकांचं रस्त्यावर झोपून लक्षवेधी आंदोलन. सांगलीत औदुंबर इथं एनडीआरएफ कडून कृष्णा नदीत पूर बचाव प्रात्यक्षिक. नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीत बचावाच्या दृष्टीनं मार्गदर्शन. कोल्हापुरात रस्ता नसल्यानं रुग्णांना बैलगाडीचा आधार. गुडघावर चिखलामुळे नागरिक त्रस्त. गरोदर महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल. रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिम शहरात घंटागाडी असतानाही नागरिकांकडून रस्त्याच्या शेजारी टाकला जातोय कचरा. सार्वजनिक ठिकाणी घाण दुर्गंधीमुळे रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता. सोलापूर शहरात भुयारी गटारीची कामे सुरू. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली कामाची पाहणी. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्याच्या दिल्या सूचना. रत्नागिरीतील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडला. पुलासाठी 23,75,00,000 रुपये मंजूर. अधिकचे 20 कोटी रुपये आवश्यक. 30 गावांसाठी हा पूल महत्वाचा. एसटी कर्मचाऱ्यांची 2,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वैधानिक देणी अद्याप थकीत. सरकार निधी कधी देणार? श्रीरंग बर्गे यांचा सरकारला सवाल. 100% सौर प्रकल्प स्थापन केलेल्या गावांची स्पर्धा. स्पर्धेत विजेत्या मॉडेल सोलर विलेजला 1 कोटी रुपयांचं बक्षीस. बुलढाण्यातून 15 गावांचा स्पर्धेत सहभाग. हिंगोली शहरात बोगस इंग्लिश स्कूल. शाळेची नोंदणीच नसल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. मागील 2 वर्षांपासून विनापरवाना शाळा सुरू. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या हस्ते स्कॉलरशिप पोर्टलचं अनावरण. 50,000 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. महिनाभरात स्कॉलरशिपचे पैसे होणार जमा. जालन्यात शेतकऱ्यांसह महिलांचं जलसमाधी आंदोलन. वादातून केदारखेडा येथील शेतात जाणारा रस्ता अडवल्यानं आंदोलन. रस्ता मोकळा करून देण्याची प्रशासनाकडे मागणी. सिल्लोडमधील कन्नडमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स कोसळलं. नगर परिषदेच्या मालकीची होती इमारत. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगर शहरात लव्ह जिहादची घटना. युवतीची फसवणूक करत आंतरधर्मीय विवाह केला गेला. पीडितेकडून गुन्हा दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क विभागाची अवैध ठिकाणांवर धडक कारवाई. 14,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकूण 229 गुन्ह्यांची नोंद. अकोल्यातील अकोटमध्ये सावत्र वडिलांनी केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून आरोपीला अटक. बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात 78 बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 गुन्ह्यांची वाढ.
पाली रिसॉर्टमध्ये अश्लील व्हिडिओ फिल्म शूट करून पॉर्न साईटवर विकणाऱ्या पती पत्नीला अटक. गोरेगावमधून आरोपींना अटक. बदलापूरमध्ये वृद्धाची नाल्यात उडी मारत आत्महत्या. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडमध्ये मुलानेच केली आईची हत्या. तरनळी गावात मुलाची आईला लोखंडी पाईपने मारहाण. डोक्यात मार लागल्याने उपचारादरम्यान आईचा मृत्यू. नंदुरबारमध्ये शहादा शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. भर दिवसा टवाळखोरांनी काढली विद्यार्थिनींची छेड. विद्यार्थिनींच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. शहरात दामिनी पथक केवळ कागदावरच का? सवाल उपस्थित. धाराशिवमध्ये बँक मॅनेजरकडून चोरीचा बनाव. बँकेतील 25 लाख रुपयांची रक्कम लंपास. पोलीस तपासात प्रकार समोर. पोलिसांकडून मॅनेजरला अटक. रक्कम देखील जप्त. कोल्हापूरमध्ये कोयत्याच्या धाकाने वृद्धांना लुटणाऱ्या आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाची कारवाई. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतील हत्येच्या गुन्ह्यातील 14 वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक. 1,000 रुपयांच्या व्यवहारातून आरोपीने केली होती हत्या. भंडाऱ्यात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू. विद्युत खांबावरील तारेला धक्का लागून मृत्यू. कांदिवलीमध्ये अभिनेत्रीच्या 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या. ट्युशनला जाण्यास सांगितलं म्हणून संतापून 57व्या मजल्यावरून घेतली उडी. रायगडच्या काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. 3 दिवसांनंतर सापडला मृतदेह. परभणीच्या बाजार परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मोकाट जनावरांच्या उपाययोजना करा. नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 गोवंशांची सुटका. दौलताबाद पोलिसांची कारवाई. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. संबंधितांवर गुन्हा दाखल. पुण्यात घोले रोडवर कारचा अपघात. घटनेत कारचं मोठं नुकसान. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात नीलगाईचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकाचं नुकसान. वनपरिक्षेत्र विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांची मागणी. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर. एसआयटी कडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर. अभिनेता सोनू सूद कडून लातूरच्या शेतकऱ्याला मदतीचा हात. सोनू सूद शेतकऱ्याला मदत म्हणून बैल देणार. मराठी अभिनेत्री पूजा कातुर्डेला मुंबईत राहायला घरच मिळेना. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवरून पोस्ट करत व्यक्त केला संताप. गोव्याहून पुण्याला येणाऱ्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली. प्रवाशाकडून घटनेचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. भाविकांना सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बाबा बर्फानींचं दर्शन घेता येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.